महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिरावजी फुले, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि माता रमाई, जिजाई, भीमाई आणि तसेच गायकांचे प्रेरणास्थान महाकवी वामनदादा कर्डक यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच उपस्थित माझे उपासक उपासिका यांना मानाचा सन्मानाचा जयभीम करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। उपस्थित अल्ट्रा कृणाल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीतकार किशोर पाटील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे। ऐकावं। शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे। अस्ति जगामध्ये किती धर्म आणि जाती आणि समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे। समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे। कारण काय? बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा आणि विश्वभूषण समजतात रामजीचा भिवा। म्हणत आहे बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा, विश्वभूषण समजतात रामजीचा भिवा। ज्या बुद्धाने दिली आम्हाला शांतीची दवा आणि तोच बुद्ध या जगाला हवा, तोच बुद्ध या जगाला हवा। बुद्ध जगाला। म्हणून माझ्या गीताला सुरुवात करत आहे। ऐका बंधूंनो, माझ्याकडून काही चुका झाल्यास आपलं लेकरू म्हणून माफ करावं। ऐकावं। बाबा भीमामुळं बाबासाहेब जन्माला जर आले नसते तर आमची दशा काय झाली असती बंधूंनो। म्हणून अशा महामानवाचं नाव घेणं महत्वाचं आहे। म्हणून मला काय म्हणायचं आहे? अरे बाबा भीमामुळं, बाबा भीमामुळं माझं झालं भलं, बाबा भीमामुळं माझं झालं भलं, जग सारे हे पाहतो मी। आणि बुद्धाला धम्माला संघाला रोजत जातो मी, बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजत जातो मी। माझे मित्र मुकुंद सोनवणे मुंबईवरून लिहितात। काय लिहितात?
अन सुखात बघा हे नांदी, सुखात बघा हे नांदी, सुखात बघा हे नांदी, सुखात बघा हे नांदी. काय नांदी? बाबासाहेबांनी जर 1956 ला आम्हाला बुद्ध धम्म दिला नसता तर आज आम्ही अटेन्शन कपडे घालून आलो नसतो. पाटील साहेब माझा कार्यक्रम ऐकायला इस्त्रीचे कपडे घालून आले नसते. म्हणून काय म्हणत आहे ती पंचशिला, ती पंचशिला जिने सूर दिला, ती पंचशिला जिने सूर दिला, ती रोजच गातो मी. अरे बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो, बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो मी. बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो मी. बाबासाहेबांनी भगवंताचा धम्म का निवडला, कशासाठी निवडला? म्हणून अहो हिंसा, चोरी, व्यभिचार हे जीवनात नेहमी बाधाच आणतात. काय? हिंसा, चोरी, व्यभिचार हे जीवनात नेहमी बाधाच आणतात. मदिरा पिऊन असत्य बोलण्याचा दुष्परिणाम हे सगळेच जाणतात. पण वरील 5 गोष्टीचा जे त्याग करतात प्रकाश, त्यालाच खरे पंचशील म्हणतात, त्यालाच खरे पंचशील म्हणतात. म्हणून गीताची दुसरी माता आहे, यामध्ये मुकुंद सोनूने काय लिहितात? भीमामुळे हा मिळतोय मान, भीमामुळे हा मिळतोय मान, कसा विसरू मी सांगा त्याला, कसा विसरू मी सांगा त्याला, कसा विसरू मी सांगा त्याला, कसा विसरू मी सांगा त्याला. त्याच्या सेवेत प्राणदरी हा, त्याच्या सेवेत प्राणदरी हा, अन गेला तर परवान मला, अहो गेला तर परवान मला, गेला तर परवान मला, गेला तर परवान मला. कारण काय? ज्या बाबासाहेबांनी या दलितांसाठी जीवाची पर्वा केली नाही, तर मी कशाला माझ्या प्राणाची पर्वा करू की ज्या बापाने आम्हाला आज अंधारातून उजेडात आणलं. म्हणून त्याच्या कृपेने आज, त्याच्या कृपेने आज आहे माझा हे राज, त्याच्या कृपेने आज आहे माझा हे राज, उभा पुढेच राहतो मी. बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो मी. बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो मी. बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो. आणि पुढे म्हणायचं आहे, जो मानील जीवनी बुद्ध, जो मानील जीवनी बुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध. कॉम्पिटिशनचं युग आहे बंधूंनो. माझ्या मायमावल्यांनो, माझ्या भावांनो सांगायचं आहे, कॉम्पिटिशनच्या युगात जर जगायचं असेल तर आज दूरदर्शनवर नाटके दाखवतात, सास कभी बहू हो जाएंगी वगैरे वगैरे भरपूर नाटक आहे की ज्यामुळे आपल्या मुलांचे लक्ष त्या नाटकाकडे व्यक्ती आणि अभ्यासाकडे कमी होते. म्हणून बुद्धाच्या तत्वानुसार बुद्धाची शिकवण लेकरांना द्या, त्यावेळेस त्याला बुद्ध समजेल, तो बुद्धाच्या मार्गाने जाईल.
तुमचं सोनं होईल आणि तुम्ही जर भगवान बुद्धाला बाबासाहेबाला बेमान झाले तर तुमच्या तोंडा पायात किळे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे, जो मानील जुनी बुद्ध, जो मानील जुनी बुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध, त्याचे विचार होईल शुद्ध. तो तरुण असो वा वृद्ध, तो तरुण असो वा वृद्ध, जाईल विसरून जो तो युद्ध, जाईल विसरून जो तो युद्ध, जाईल विसरून जो तो युद्ध, जाईल विसरून जो तो युद्ध. होती दूरा दिशा, होती दूरा दशा, ही बदली दिशा, होती दूरा दशा, ही बदली दशा, आता तेजात ना तुम्ही. कारण अरे बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो, बुद्धाला धम्माला संघाला रोजच जातो मी, बुद्धाला धम्माला संघाला शरण रोजच जातो मी. आणि गीताचा शेवट आपणा समोर ठेवित आहे. आणि या गीताचे कवी मुकुंदजी सोनवणे मुंबईवरून काय लिहितात ऐकावा. ज्यान त्यागिले जीवन आपले, ज्यान त्यागिले जीवन आपले, त्या रोहिणी पाण्यासाठी, त्या रोहिणी पाण्यासाठी, त्या रोहिणी पाण्यासाठी, त्या रोहिणी पाण्यासाठी. ज्यानं त्यागिले जीवन आपले त्या रोहिणी पाण्यासाठी. काय म्हणत आहे, तुलना करा कुणी हा धम्म महान आहे, तुलना करा कुणी हा धम्म महान आहे, बुद्धाचा धम्म. कारण तुलना करा कुणी ही धम्म महान आहे, विश्वात आज त्याला आदराचे स्थान आहे. नमता ठाई ज्याच्या देशी विदेशी सारे, असा हा धम्म आमचा ज्ञानाची खाण आहे, ज्ञानाची खाण आहे. म्हणून म्हणत आहे, ज्यानं त्यागिले, ज्यानं त्यागिले, ज्यानं त्यागिले जीवन आपले, ज्यानं त्यागिले जीवन आपले, त्या रोहिणी पाण्यासाठी, त्या रोहिणी पाण्यासाठी, त्या रोहिणी पाण्यासाठी, त्या रोहिणी पाण्यासाठी. नको व्हायला आपल्यात युद्ध, नको व्हायला आपल्यात युद्ध, सारे बसविले एका ताटी, सारे बसविले एका ताटी, सारे बसविले एका ताटी, सारे बसविले एका ताटी. मुकुंजी वाचरा, मुकुंजी वाचरा आणि ठेवून जाण, मुकुंजी वाचरा आणि ठेवून जाण, नृत्य सुमाने वा तुम्ही. अन बुद्धाला धम्माला संघाला शरण रोज